हेतू या घराला पूर्णपणे लुटण्याचा आहे, पण या घराचं चांगलं होईल असं ते भागतच नाहीयेत। बाबाजींना आपलं कल्याण नाही, आपला विनाश हवाय, आपला विनाश हवाय। पण हे मनोरमेला कळत नाही, हे दुर्दैव आहे। पण माझी खात्री आहे तू सगळ्यांना वाचवशील। तुझ्या ठाई ती शक्ती आहे आणि इच्छाशक्ती पण। पण मामांजी, मला वयाच्या नात्याच्या खूप मर्यादा आहेत। बाबाजींच्या घातक विषारी विळख्यातून या घराला वाचवायचं असेल ना, तर मला तुमच्या भक्कम आधाराची गरज आहे, मला पण आणि या घराला पण। मामांजी, आम्हाला असं संकटात टाकून जाऊ नका। मी विठुरायाला स्मरून सांगते, तुम्ही जाऊ नका। मी 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 तुमच्या समोर पदर पसरते, आम्हाला टाकू नका असं। मला फक्त तुमचा आणि आऊंचाच आधार आहे। तुम्ही जर गेलात ना, तर आम्ही एकटे पडू। एकदा ठेच लागल्यावर, रक्तबंबाळ झाल्यावर पुन्हा त्याच रस्त्यावर चालण्यास काय अर्थ आहे? दिगू, तू मोठ्या मनानं तुझ्या बाबांना पेढीवर बसवलंस, पण पुन्हा तुझ्या बाबांनी गहाणपत्र वाटून टाकली, कर्ज बुडीत खात्यात काढली, तर पुन्हा आपण देशोधडीलाच लागू। नाही मनोरमा, तुझ्या पेढीत व्याज, गहाणपत्र, सोनं नाणं, संपत्ती यात मला काडीचाही रस नाही। सगळं तुझं तुला लखलाव असो। या सखूच्या सांगण्यावरून बोलताय? मी बोलले होते ना, ही सखू जिथे तिथे नाक खुपसणार। बस कर ताई, सखूला कशाला नाव ठेवतेस? बाबा स्वतः म्हणतायत ना की त्यांना पीडित व्यवहारात काही रस नाहीये, मग त्यावर वाद कशाला हवाय? ते सगळं ठीक आहे, पण मुख्य अट आहे ती त्या विठ्ठल नामाची। इथे या वास्तूत मामांजी विठ्ठल नाम घेणार नाहीत। मात्र काय मात्र? काय मात्र? तू काय तहाची बोलणी करण्याचं वकीलपत्र घेतलंयस का, की स्वतःच्या अटी सांगतेस? नाही हो सासूबाई, मी नम्रपणे फक्त काहीतरी सुचवते, जेणेकरून तुमचीही अट पूर्ण होईल आणि मामांजींचंही मन शांत होईल। हो हो, बोल ना सखू। असा काही सुवर्ण मध्ये असणारा मार्ग निघाला तर सोन्याहून पिवळं होईल। बोल बोल। सासूबाई, मी हात सोडून क्षमा मागून सुचवते, मामांजींना त्या परस्पराच्या खोलीत राहू द्या ना। त्या भरलेल्या खोलीत? बाय बाय बाय। नाही सासू काकू, ती खोली आता भारलेली नाही, उलट जुन्या आठवणीने उजळून निघेल। बुवा आजोबा पण म्हणाले होते, याआधी मामांजी त्या खोलीत भजन कीर्तन करायचे। हो हो हो, बरोबर आहे। बाबा त्याच खोलीत असायचे, मला चांगलंच आठवतंय। बाबा त्याच खोलीत नामस्मरण करतील, म्हणजे घरात विठ्ठल नाम घेण्याचा प्रश्नच येणार नाही आणि बाबांचा श्वास असणारं विठ्ठल नाम त्यांच्यापासून हिरावलं जाणार नाही। सखू, उत्तम कल्पना आहे। वा 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 वा, हा जर मार्ग मिळाला ना तर दादा घर सोडून पंढरपूरला जाण्याच्या गोष्टी करणारच नाही। पण आपल्या डोक्यावर दादाचं छत्र हे हवंच, म्हणजे यामुळे वहिनीची अटही पूर्ण होईल आणि दादाही अगदी शांत राहील। बर, फार हुशार आहेस हं तू, स्वतःची सोय करून घेतलीस। म्हणजे हे विठ्ठल विठ्ठल करत बसणार, मग तुला काही संधीच मिळणार? तूही जाणार यांच्याबरोबर टाळ कुटायला? चालणार नाही। नाही हो सासूबाई, मी त्या खोली जवळही जाणार नाही, पण फक्त मामांजींना विठ्ठल नामात तलनी लावून दे, म्हणजे झालं।
मनोरमा, तुझी अट पाळली जाईल. एक सांगतो, तुझ्या ह्या घरात जरी मला विठ्ठल नाव घ्यायला बंदी असली ना, तरी माझ्या त्या खोलीमध्ये तू तुझ्या झिंगरोबाचं नाव घेऊ शकतेस. माझा विठ्ठल कधीच कोणावर कोपत नाही. अरे बघा बघा आग लागली. अरे यार कोणीतरी धावा. अरे बघा बघा आग लागली. अरे आग लागली. अरे विनू, काय झालं? अरे दादा, त्या भारलेल्या खोलीत आग लागली. आग? अरे यार यार कशाला ओरडताय? इथे तर काहीच नाहीये. अगं इथे या खोलीकडे बघ, त्या भारलेल्या खोलीकडे तिथे आग लागली. अरे पण खोलीला आग कशी लागली? आणि आग खोलीत कोण आहे? आज जाऊ बाई आहेत. मी मगाशी त्यांना आज जाताना पाहिलं होतं. रमाई! अरे निघो. रमाई! अरे रमाई! बापरे, ही सखू कशाला गेली आता आतमध्ये? तिला अक्कल जास्त आहे ना. कुणी जावो अगर नको जावो, पण हिला आतमध्ये गेलंच पाहिजे. रमाई, अगं काय करतेस काय तू? आग बघ ना किती भडकलीये. दिगू, आरडाओरडा करायला घाबरायला काय झालंय? मी स्वतःला जाळून घेत नाहीये. अगं पण हे काय जाळतेस काय तू? आणि अंगणात जाळायचं ना ग रमाई, आम्हाला सांगायचं. तू कशाला हे सगळं? अरे तुझे बाबा म्हणाले ना या खोलीत राहणार, मग साफसफाई करायला नको, धुवून सारवून खोली लखलखीत करायला नको. आणि ना आगीनं आणि धुरानं कीटक जंतू वाळवी मरून जाते. वास्तू कशी पवित्र होते. सासूबाई, मग मला सांगायचं ना, मी केली असती सगळी कामं. नको ग बाई, तुझा नवरा लांब जीभ करून मलाच बोल बोल बोलायचा. शेवटी माझ्या नवऱ्याचं काम आहे, मलाच करायला हवं की नको. आणि उगाच सगळे माझ्याच नावाने शिमगा करते की मनोरमेने नवऱ्याला कोंदट अस्वच्छ खोलीत डांबून ठेवलं. आणि उगाच ते आजारी पडायला नको म्हणून मी जातीनं साफसफाई करते. धन्यस तू रमाई, खरंच धन्यस. तू शब्दातून नाही, कृतीतून तुझं प्रेम व्यक्त करतेस का? थोरेस तू, खरंच थोरेस. दिगू, अरे आईचं काळीज तिच्याच लेकराला कळतं. जाऊ दे. रमाई, अगं काही म्हणायचं होतं ना तुला, मग अर्धवट का सोडलंस? बोल ना. अरे काय बोलू बाळा, आईची मायाच मोठी असते. मनात भीतीचं मळब दाटून येतं. भीती वाटते की तूही यांच्या पावलावर पाऊल ठेवून संसार सोडून टाळ कुटत निघून गेला असत तर माझं कसं होईल. नाही का रमाई, असं काहीच होणार नाहीये. देखो, भविष्यात जर असं काही झालं ना तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. मग अगं तू असं अभद्र का बोलतेस? का असा विचार करतेस तू? अरे आधी मी चटका खाल्लाय रे, आता पुन्हा नाही सोसत. माई, दीपू, तुला जर खरंच माझी काळजी वाटत असेल ना तर मग मला शब्द दे की तू या खोलीत पाऊल ठेवणार नाहीस. दीपू, तू जर या खोलीत पाऊल ठेवलंस ना तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. खरंच रमाई, शब्द दे, तुम्हाला शब्द दे. दिला मी शब्द तुला. बरं चल, मी आता बाबांना सांगून येतो की तुमची खोली तयार होती. त्यांना खूप बरं वाटेल. आलोच मी.
सगळं व्यवस्थित आहे ना? रमाई सुखरूप आहे ना? अरे थांबा थांबा, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. रमाई बाबांच्या खोलीची साफसफाई करते. तिने बाबांना मनापासून त्या खोलीत राहायची परवानगी दिली. मी आलोच बाबांना सांगू. वच्छे, मी तुला सांगतो ना वच्छे, ही साफसफाई नक्कीच नाहीये. वहिनींची अतिशय वाईट आणि घातक खेळी सुरू झालेली आहे. खुरपडीसारखी माझी पकड मजबूत असते. एकदा ठरलं ना की सोडत नसते. एक गोष्ट लक्षात ठेव. दिगूला आता समज दिली, त्याने लगेच मला शब्द दिला. पण आता मी जे काही बोलते ना ते तू तुझ्या मनावर कोरून घे. तू जर का या खोलीत आलीस, विठ्ठल विठ्ठल करायला लागलीस ना, तर तुला धरून विहिरीत फेकून देईन. गट्टाणेसारखे डोळे करू नकोस. मी आता काय म्हणाले दिगूला, तो जर या खोलीत आला तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. पण तू जर का या खोलीत आलीस तर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. माझा शब्द आहे हा. कळलं? हो गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका. राम राम स्मराधी वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय माऊली, जय पांडुरंग हरी. पुन्हा तुमच्या जगात आलो. जय जय पांडुरंग हरी, ते पाऊल टाकलं पांडुरंग हरी जय. आणि इथे केलेल्या तुमच्या नामाचा गजर ऐकू येऊ लागला. तो गजर, ती भजन, तो नामघोष. विठ्ठल 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 विठ्ठल. सखुबाई गौ बल्याली ग सुख प्याली ग सौभाग्याचं, सुख प्याली ग सौभाग्याचं, सौभाग्य सखूच. हा सखूचा आवाज छान छान. सखुबाई ग चंद्र आले ग जसा वाड्याचा राजा दशरथ, राजा दशरथ. सौभाग्य सखूच जणू मायेची पखरण. सखुबाई ग सूर्य हासतो जणू सोनियाचा दिस, सोनियाचा दिस. सौभाग्य सखूच कुंकुरा हो चिरंजीव. सखू, आज खूप दिवसांनी कशी अगदी प्रसन्न सकाळ उगवली.
खूप दिवसांनी तुझी ओवी ऐकू आली. ओवीच्या मंजूळ स्वरांनी घर जागे झालं ना की प्रसन्न वाटतं. सखू, खरंच तू या घराला लाभलेलं वरदान आहेस, लक्ष्मी स्वरूप आहेस. सखू, मला सांग, तुला ओवी कोणी शिकवली? माझ्या उमाईने आणि आजीने शिकवली. आणि माझ्या आप्पांनी मला विठुरायाचं भजन शिकवलं. त्या जगन्नियंत्याची तुझ्यावर कृपा आहे. विठ्ठल संस्काराचं बीज मनात रुजलं ना, संस्काराचं बीज मनात रुजलं, भावाचा मळा याचा सद्भावाचा मळा, देहभान विसरून विठ्ठलाकडे, भक्तीच्या दिव्य अनुभवाकडे ओढला, भक्तीच्या दिव्य अनुभवाकडे ओढला, भक्तीच्या दिव्य अनुभवाकडे ओढला. काकू शंभू बाळासाठी दूध हवे. हो देते. यमुना, पेढीवरच्या व्यवहारात बोलायचं नाही असा करार आहे, पण पहाटेपासून आपल्या मातोश्री दिसत नाहीत. मग पेढीवर सकाळच्या आरतीसाठी मठात गेली असेल. तुमचं काही काम होतं का? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाबांना अशी कशी बोलतेस ग? कामाशिवाय विचारू शकत नाहीत का ते? बाबांनी फक्त विचारलं ना, सांग ना मठात गेली. बाबाजी, मी स्वतः ती भारलेली खोली स्वच्छ करून सगळ्या खटकणाऱ्या गोष्टी, संशय येणाऱ्या गोष्टी जाळून टाकल्यात. ते सखूने पिल्लू सोडलं ना, मामनजींना त्याच खोलीत राहू द्या म्हणून हा सगळा खटाटोप करावाच लागला. अगं मनोरमी, तू मूर्खच आहेस आणि तुझी ती सून अतिशानी. पंतांना त्या खोलीत ठेवण्याच्या कल्पनेलाच तू मुळात विरोध करायला हवा होता. पंतांना त्या खोलीत ठेवलं तर पुन्हा 100 जुन्या आठवणींना उजाळा मिळणार की नाही? मग काय पुन्हा इट्टल इट्टल. मनोरमे, तू ना स्वतःची कबर स्वतः खणतीयस. आता त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. पंतांवर इट्टलाची कृपा होऊन जाऊ दे, आणि सारं घर एकदम विठ्ठलमय होऊ दे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर. हाच अभंग मी तुझी तुळशीची माळ करताना म्हणायचे. हेची ध्यान आवडे निरंतर, हेची ध्यान. मकर कुंडले विठुरा, तळपती मामांजी किती छान प्रसन्न गातायत ना. तुलाही आवडतंय ना? कंठी कौस्तुभ मणि विराजित, कंठी कौस्तुभ मणि विराजित. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तू जर का या खोलीत आलीस तर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा
कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी भजन ऐकायला गोड वाटतंय ना? हो, अगदी प्रसन्न, मंगल आणि गोड वाटतंय. अरे मग वाट कसली बघतोयस? तू पण टाळ कुटायला जा ना त्या खोलीत. म्हणे माझे हेची सर्व सुख रमाई, म्हणे माझे हेची सर्व सुख अख पाहिन श्रीमुख आवडी रमाई, नाही म्हणजे मी काही म्हणू नकोस. तुळशी सारवा सारव तर अजिबात करू नकोस. हासे पितांबर आवडे वाण नाही पण गुण लागतोच ना. हेची ध्यान तू पण बायकोच्या संगतीनं निगरगट्ट व्हायला लागलायस. सुंदर ते ध्यान उभे विटे दादा बाकी काय सुरेख भजन गातोय. यमू बघितलंस ना, हा वातावरण सगळं अगदी बदलून गेलेलं आहे. वातावरण सगळं अगदी बदलून गेलेलं आहे. अरे काय चाललंय सकाळी सकाळी ते विठ्ठलाचं नाव वगैरे काय घेणं चालू आहे इथे? काका आधी काय म्हणत होतास? रमाई आली तशी लगेच हवा बदलली ना? अगं यमे, अगं मी वातावरण बदललंय असंच म्हणालो आधी. हा म्हणजे छान झालंय असं म्हणालो नाही. अगं सगळं गडूळ झालंय असं म्हणायचं होतं मला. मग हो की नाही वहिनी? भाऊजी, आपली ओळख काय कालची आहे का? मी तुम्हाला, तुम्ही मला पुरते ओळखून आहोत. रमाई, पण हे काय चाललंय ऐकतेस ना? अंगणात पाऊल टाकल्यापासून डोक्यात घण पडावे तसे ते सूर माझ्या डोक्यावर आदळतायत. होय ना. आता दादाने तरी एवढ्या जोरात का गायला हवं होतं? मनात का असं कोणीतरी सांगायला हवं होतं ना. तुम्ही सांगाल? तुमच्यात तेवढी हिंमत आहे? काय ग, ती भोचक भवानी कुठे आहे? राणी सरकार कुठे असणार? परसदरीच आहे. दाखवायला काम घेऊन बसली असेल. पण मी सांगते ना, ती भजन ऐकायला तिथे बसलीये. थंडी कासणं फक्त बहाणा आहे. कया सखूला समजावते पण ऐकत म्हणून नाही. आज बघायलाच हवं हिच्याकडे. का म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख सखुताई, अव लई झाक वाटतंय ना? थोरलं मालक लई छान भजन गात्या. जुन्या दिवसांचीच आठवण झाली बघा. पण हे समद तुमच्यामुळे घडले. गंगी,